गुड मॉर्निंग गाइस। सो जा रहे हैं अपने वीकेंड राइड पे। सो लेट्स बिगिन। ये अपनी जो है ऑफिशियली फर्स्ट राइड है। अनऑफिशियल बहुत सारे हो चुके हैं बट ब्लॉगिंग और सब कुछ करके दिस इज़ आवर फर्स्ट राइड। लेट्स सी कैसे जाते हैं। अभी हम लोग निकले हैं जस्ट उम्मीदी से। टाइम हुआ है 6:13। We are heading towards पनवेल। ये काम तो जो है मेट्रो का चल ही रहा है पूरे मुंबई में, बट टू बी फ्रैंक ये वाला काम कुछ ज़्यादा ही तेज़ हो रहा है। ओह ये टोटल अराउंड 120 किलोमीटर्स इज आवर डेस्टिनेशन विच इज़ अलीबाग काशिद। मन तो बहुत था ये राइड किसी के साथ करने का, बट अनफॉर्चुनेटली हमारी मैडम जो है वो जा रही है कहीं दूर। ज़्यादा दूर नहीं जा रही है, यही जा रही है, मुंबई में ही है वो। प्लान तो था उसी के साथ जाने का बट लास्ट मोमेंट चेंजेस। चलता है, दैट्स लाइफ। इतने सुबह सुबह निकलने का यही एक सिर्फ डिसएडवांटेज है। आपको बहुत सारे जो है वो ट्रेलर्स और बस रोड पे दिखेंगे। व्हाट अ लवली व्यू यार। यही चीज़ के लिए तो हम लोग राइड करते हैं। दिल जो है गार्डन हो जाता है बेसिकली। बट मला खूप आवडतं अशा याच्यात राईड करायला। बायको नाही आहे, बायको असती तर अजून थोडी मजा आली असती। बोलतात ना हर एक गोष्टीसाठी जे आहे ते एक साथीदार पाहिजे असतो। तर आपण पोचलो आहे जस्ट ओझाला। इकडनं जे आहे तर पुढे पनवेलला आहे। एक मस्त जो है वो चाय हो जाए। चाय के लिए आपण कुछ भी करेगा। नवीन मूवी काढला तर खूप चांगलं राहिलं आहे हिशोबाने। हॅलो ऑल, आता आपण पोचलो आहे पनवेलला। पनवेल सिटीमधनं जे आहे तर आपण घेणार आहे वरचा पनवेलवाला ब्रिज, जो डायरेक्टली आपल्याला जे आहे तर पोचवेल पळसपा फाटाला। मजा येत आहे तसं राईड करायला। हे सिटीतला ट्रॅफिक जे आहे ते जेव्हा आपण पार करतो ना त्याच्यानंतर जी ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असते ना दॅट इज टू गुड। गाडी मजबूत कंट्रोल होते। मी पुणे पॅन्जरपासून लावला तरी पण गाडी मजबूत कंट्रोल होते। वेलकम बॅक गाईज। आपण आहे आता कर्नाळामध्ये। कर्नाळाच्या मस्त थंडी है। ये ठंडी भी एकदम ऐसी है कि यू कैन टोटली से दैट अपने यहाँ पे मुंबई में कुछ ठंडी नहीं है। कुछ भी मतलब कुछ भी नहीं। दिस गाइज आर यूजलेस। हे असे चालवतात ना त्याच्यामुळे जे तर पंगे असतात। आपण जे तर मस्त मोठा जे तर स्ट्रेच जे तर कवर करणार आहे। पण त्या स्ट्रेचमध्ये जे येतं दिस स्ट्रेच इज माझ्यासाठी रुटीन आहे। कारण का जे आहे तर माझं गाव पण जे तर रत्नागिरी आहे। सो हा रस्ता जे आहे ते आपल्याला माहिती आहे थोडा की कुठे घाण आहे कुठे चांगलं आहे। बट यू नेवर नो की जे आहे ते तुम्हाला कुठे खड्डे येईल। बट स्टील जेवढं आपल्याला जे आहे तर मुंबई गोवा हायवे माहिती आहे त्याच्यामधलं जे आहे तर वन ऑफ द चांगला स्ट्रेच हा स्ट्रेच एक चांगला आहे। त्याच्यानंतर महाडवाला जे आहे ते स्ट्रेच चांगला आहे एक। महाडवाला तर त्याच्यासारखा रस्ता जे आहे तर ना जर मिळाला ना घोड्याला चालवायला गाडीमध्ये
मजा येते. काय तर मी आता 2 वेळा जे आहे ते ही गाडी चालवली आहे तिकडे, आणि लिटरली जे आहे त्यांना चालवायला मजा आहे. मी तर पावसात चालवलं आहे त्याच्यावर. तर पावसात तर जे आहे ते एकदमच इट्स टू गुड. लोक फक्त जे आहे ते शिव्या घालत असतात की यार मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, बट ॲक्च्युली त्याला वेळ लागला, बट जे आहे ते चांगला झाला आहे. हे रस्ते आपण एकदम जे ते वा चुम्मेश्वरी असं नाही बोलू शकत, बट खरोखर काय काय स्ट्रेच जे आहेत ना ते खरोखर एवढे मस्त आहेत ना, मजा येते गाडी चालवायला त्या स्ट्रेचवर. मुंबईच्या ट्रॅफिकमधनं जेव्हा आपण निघतो ना तेव्हा गाडी आपल्याला एवढंच माहिती असतं की आपण जे आहे तर फक्त गाडी जे आहे तर गाडी पळवायला मजा येते, बट गाडी तेवढी कंट्रोल पण झाली पाहिजे. अँड फॉर BMW हॅट्स ऑफ, गाडी होते मस्त कंट्रोल. म्हणजे आता मी सर्व्हिसिंगला पण नेलेलं ना, मी त्यांना जे आहे तर खूप साऱ्या क्वेरीज टाकलेल्या, एक 5-6 क्वेरी होत्या गोष्टींच्या जे आहे ना, त्यांनी प्रॉपर जे आहे ते रिझॉल्युशन करून दिलेलं आहे. सो बिग थँक्स ठाणे BMW वर्कशॉप. हे करायला मजा येतं. तो बच्चा आहे जी JSW अलिबाग. काकांना थोडी जास्तच घाई आहे वाटतं. याच गोष्टीसाठी सांग की BMW बेस्ट आहे. एवढ्या खड्ड्यामध्ये जे आहे तर काही वाटलं नाही, गाडी इझिली निघाली, इझिली. आतापर्यंतची राईड 1 नंबर चाललेली आहे. मजा येते चालवायला. थंडी आहे, बेसिक गोष्ट जी आहे त्या गाडी चालवताना. जर ही अशी जे आहे त्या असा वारा असला, हा 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 मस्त 1 नंबर. विचार केलेला वरती लायनर घालू, पण बोललो जाऊन दे, थोडं जे आहे ते थंडीचा पण मजा घेतली पाहिजे. आपल्या इथे जे आहे ते थंडी कुठे पडते तशी पण मुंबईत. कालचा दिवस जे आहे ते बदलापूरमध्ये जे आहे ते झालेलं. बदलापूरचा हायेस्ट आजपर्यंतचं टेम्परेचर तिथे पोचलेलं. दॅट वॉज अराउंड 10 पॉईंट समथिंग होतं. जस्ट एक इन्स्टाच्या फीडवर आलेली. आत्ता जस्ट कॅमेरा बंद केला, बट त्याच्यानंतर मला काहीतरी जाम भारी गोष्ट दिसली, विच इज दिस समोरी चालणारी गाडी हेक्सा. का बंद केली? का टाटा ही गाडी जी आहे ते ठेवायला पाहिजे होती चालू, की बाबा जर ही गाडी असेल तर बाकीच्या 7 सीटर्स 5 सीटर्स कोण घेणार. हे नवीन लॉन्च करतायत जसं की हॅरियर आणि, बट स्टील ही गाडी जी आहे ते माझा दिवस चांगला होता बेसिकली हेक्सा गेल्यावर. मस्त म्हणजे लिटरली लास्टच्या रो मध्ये पण माणूस आहे ना कम्फर्टेबली असा बसू शकतो. इवन एक 5'8", 6'2" पर्यंतचा जर माणूस असेल आरामशीर पाय लांब करून बसू शकतो, एवढी जागा आहे त्या गाडी. आजपर्यंत फक्त एकदाच लाईफमध्ये हेक्सामध्ये बसलेलो, बट तेव्हापासूनची गाडी आवडायला लागली ती. हा 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 हा. अजून मग सेकंड हँड जर कधी हेक्सा मिळाली तर वी शुड गो फॉर इट. सांगा मला त्याच्याबद्दल की घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे अशी सेकंड हँड. आपण आहे अलिबागच्या घाटात ह्याचंच नाव. सो जर आपण रोरोच्या इकडनं आलं तर हा रस्ता आहे. या रस्त्यावरनं मानवाच्या इकडनं वरती येतो. हे थोडे रस्ते अजून थोडे मोठे असते असं ना, मजा आली. सुखा मच्छीचा वास तो समझ जाना की वो समुंदर के पास ही हो. मी रिसेंटली लास्ट वीकमध्येच आलेलो इकडे नागावला, बट तेव्हाची थंडी आणि आत्ताची थंडीमध्ये जे आहे ना खूप डिफरन्स आहे. आता ऑलमोस्ट जे आहे ते किती 9-11 झालं. लास्ट वीक पण सेम टाईमला आलं. जे लिटरली जे आहे हात आहेत ना थंड पडतात, ग्लोव्जमधनं पण थंड पडतात. विंटर ग्लोव्ज आणायला पाहिजे होते. वाटलं नव्हतं की एवढी थंडी असेल. मला असं वाटतंय की बॅश प्लेटचा जे तो नट जे आहे ना तो थोडासा लूज झाला आहे, तर त्याच्यामुळे ना बॅश प्लेट वाचते. लेट्स सी, चेक करूया थोड्या वेळाने. टॉम क्रूजचा एक मूवी आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती असणार आहे तो मूवी, टॉप गन. माझा तो पहिला इंग्लिश मूवी होता. मी लाईफमध्ये पहिल्यांदा इंग्लिश मूवी कोणता बघितला असेल तो आहे टॉप गन.
त्याच्यामध्ये तो एक गोष्ट बोलतो, आता जो पार्ट 2 आलाय त्याच्यामध्ये एक गोष्ट बोलतो, डोंट थिंक जस्ट डू इट. तर स्वतःला कॉन्फिडन्स असेल तरच जे ते अशा ह्याच्यात गाडी काढावी. जर स्वतःला कॉन्फिडन्स नसेल तोपर्यंत जे आहे ना तुम्ही गाडी काढून जे आयदर तुम्ही जे ते डबल माइंड होणार की बाबा ह्याच्यामध्ये जे ते मी घालू नको घालू आणि ते इम्पॅक्ट तुम्हालाच होणार आहे त्याचा. आयदर समोरचा वाला जे अर्जंट ब्रेकिंग करेल. याच गोष्टी असतात ज्या आपण विचार करून करायच्या असतात. मला नेहमी माझी बायको बोलते की तू गाडी चालवत असताना जे ते माझ्याशी बोलत का नाही, कारण का आमचे जे ते डोळे फक्त इकडे बघत असतं की पुढचा काय करणार आहे, मागचा काय करणार आहे, समोरचा वाला येणार आहे तो काय करतोय. आणि त्याच्यात तुम्ही जर बोललात आम्हाला तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहे, तो ही बहुत पंगे हो जाते. तरी मग खाली रस्ता मिळतात. सॅटर्डे संडेमध्ये जे होतं इथे खूप रश असतो. मग 1.5 किलोमीटर्स यू नीड टू टेक लेफ्ट. ओ माय गॉड. गुगल महाराज जे सांगतात ते कधीच पाहायचं, कारण का गुगल महाराज जे आपल्याला अशा जागांवर घेऊन जातात जिथे रस्ताच नसतो, बट तरी त्यांना जे ते रस्ते दिसतात कसे काय माहिती. हे एक्सपिरियन्स आम्ही गुगल बरोबर खूप केलेले आहेत की गुगलवर जे ते टोटली भरोसा ठेवून तुम्ही राहिलात मग झालं. सगळ्या गोष्टींसाठी गुगलवर भरोसा नाही ठेवायचा असतो. आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट 750 मीटर्स. इथे एक जिओचा पेट्रोल पंप आहे. आपली टाकी जे ते ऑलमोस्ट फुल, 3/4 झालेली आहे. 9:30 व्हायला आलेले आहे. इकडनं जे ते नागावचा बीच हार्डली जे ते 5-6 किलोमीटर आहे. जा बाबा जा. अशा वेळेस जे तर लोकांना रस्ता द्यायचा त्यांना जास्तच घाई असते. व्ह्यू. आज तो ब्रिज मेन ब्रिज आहे. दिस इज व्हॉट वी लव. इट्स द बेस्ट सिनरी. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही गाडी कंट्रोल करताय, दुसऱ्याला जे आहे त्रास नाही आहे, इट्स टोटली फाईन. आपल्याकडनं पण चुका होतात चालवता, बट दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ना हे बघणं जे आहे ते आपलं काम आहे. त्याचा नाही, तो त्याच्या हिशोबाने चालू आहे. मेन गोष्ट जे आहे ते ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. कसं आहे, सगळ्यांचे आपापले पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त एवढाच आहे. दादा पुण्यावरून आले वाटतं. MH14. क्या बात आहे, चांगलं आहे. हेलो गाइस, यार बैक. अभी हम जा रहे हैं वापस घर. आज का सैटरडे का राइड जो है, एक डेस्टिनेशन कंप्लीट किया. नाउ द सेकंड वन इज होम स्वीट होम. मला खरं जे आहे तर कोकणात यायला खूप आवडतं. दरवेळेस रिटर्न जर्नी जे तर नकोशी वाटते, कारण का जे आहे ते ही जागा तुम्हाला सोडून जायला आवडत नाही. सगळ्यांचं तेच होतं, बट ठीक है, क्या करे, हमें घर चलाना पड़ता है साहब. व्हेरी फेमस डायलॉग फ्रॉम मूवी वेनसडे. काय ना काहीतरी जे आहे ते तुमच्या लाईफमध्ये चालतच असतं, बट त्याच्यानंतर जे आहे ते हे 2 दिवस मिळतात सॅटर्डे संडे, तेव्हा फक्त बाईक उचलायचं आणि निघायचं. कुठे काय डेस्टिनेशन डझंट मॅटर्स, जस्ट उठा आणि निघा. जोपर्यंत तुम्ही निघणार नाही तोपर्यंत जे आहे तर मजाच येणार नाही तुम्हाला की बाबा आज कुठच्या तरी नवीन ठिकाणी जाऊ, नवीन स्पॉट शोधू, नवीन रस्ते एक्सप्लोअर करू. कारण का हे रस्तेच आहेत जे तुम्हाला ना कुठे तरी चांगल्या ठिकाणी घेऊन जातात, हे फॉर शुअर आहे. अजून जे तो मेन ब्रिज लागायचा बाकी आहे, विच इज अन आयकॉनिक ब्रिज. त्या ब्रिजवरनं जायला जी मजा येते, हा
काशीदला जाताना तो म्हणाला एक आयकॉनिक ब्रिज आहे. बट मी 11 वर्ष आधी आलेलो काशीदला, त्याच्यानंतर आज येतोय. दिस इज द आयकॉनिक ब्रिज. एवढ्या वर्षापासून आहे. मजा येते या ब्रिजला. कधी पण या, किती वेळा पण या. दिस इज द बेस्ट थिंग पूर्ण काशीदच्या. द लोकेशन इज जस्ट वाव. चलो अगेन हम लोग NH66 पे आ चुके हैं. एंड नाउ इट्स हैमर टाइम. आता ना hammer time. It's totally hammer time. वाव मजा आली. धुळीनं माकलोय अक्का. असं वाटलं तर कोणी ते स्मोक जे आहे ते चालू केलेला आणि त्याच्यामधनं मी गाडी काढतोय. किया परत सिग्नल आहे. नुसते लेन चेंज करतोय बट सिग्नल कोण देणार काय माहिती. नुसते लेन चेंज करतोय. अरे काय असं असतं. एक तर ना पूर्ण त्या लेनमध्ये ना पूर्ण ह्या लेनमध्ये. ते बघ काय चालवतोय त्याचा त्याला माहिती आहे. चला परत हॅमर टाईम. ओके पॅन्ट्री चांगलं हॉटेल आहे. आणि मेन म्हणजे जे ते तुमचे जर काय पेट्स असतील, पेट्ससाठी एक सेपरेट सेक्शन आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांसाठी जे ते सेपरेट एक मेन्यू आहे पेट्सचा. बॉईल कॅरेट्स आहेत, त्याच्यानंतर जे ते कर्ड राईस आहेत. व्हेज रेस्टॉरंट आहे बट मस्त आहे. ॲम्बियन्स चांगला आहे. थोडं बिट कॉस्टली आहे बट पेटसाठी जे ते मस्त केलं आहे त्या लोकांनी. आतमध्ये एक सेपरेट सेक्शन दिलं आहे आणि त्या सेक्शनमध्ये मस्त त्यांना खायचा भाव असं मस्त केलेलं आहे. तो डेफिनेटली मस्ट विजिट ॲटलिस्ट वन. चला आपण आपला हॅमर टाईम जे आहे ते चालू करूया. हे असे आडवे तिडवे येतात ना तेव्हा जाम राग येतो. बट मजा येते असं जे ते सोलो राईड मारण्यासाठी.
बोलायला कोण नाही ना, कोण जज करतोय आपल्याला. बघा मला माहिती आहे तिथंच मी पळवतो, जिथं मला नाही माहिती तिथं मी नाही पळवत गाडी. हा पण एक मस्त रस्ता केलाय करणाराचा. वरतून सगळ्यात मोठं प्रोव्हिजन तर आत्ता आहे, जे सगळ्यात भारी प्रोव्हिजन आहे. हे जे ते वरती जे रेलिंग दिसतंय, हे जे त्या माकडांसाठी जाण्यासाठी आहे. माकडं इकडनं क्रॉस करतात. असं जे ते हर एक सॅटर्डे गेला पाहिजे. उठायचं, जायचं राईडला, मजा करायची, यायचं घरी तंगड्या पसरून झोपायचं. सॉरी, गैर चुकीचा होता, माहिती आहे माहिती आहे. कधी कधी होतात चुका. नाही 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 नाही. चल, थँक्यू. दिस इज व्हॉट द रिअल हॅमर टाइम इज. मला आत्तापर्यंत जे ना खरोखर एक हे वाटतंय की आत्तापर्यंत कधी कोणी हे यूज का नाही केलं हॅमर टाईम. नाही एवढे मी खूप जणांना फॉलो करतो तसं. स्टोरी ऑन व्हील्स असेल, दीप रंजन असेल, मुंबईकल निखिल असेल. नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट. दिसंबर से चालू हो रहा है. लुक्स नाइस. टोटली अमेजिंग. चलो दिस इज आवर लास्ट हैमर टाइम. इसके बाद हम आएंगे मुंबई के असली ट्रैफिक में. क्या बात है, क्या ही बात है. मतलब 30 किलोमीटर जाने के लिए जो है हमको लगेंगे 1 घंटा 28 मिनट. वाह वाह, क्या तरक्की है. सीरियसली यार गाइस, मतलब ये बरमुडा ट्रायंगल कब ख़त्म होगा डोंबिवली, कल्याण डोंबिवली वालों के लिए. सिरफाटा, मानकोली, कब भाई साहब क्या ही बोले. कल्याण डोंबिवलीमध्ये नुसती धुळच मिळणार आहे आपल्याला, दुसरं काहीच नाही मिळणार. राईड अँड रायडर. आपल्या गाडीचं जे ते सगळं काम ऑलमोस्ट इथे होतं. अशा वेळेस शिव्या निघतातच. म्हणजे एवढा काय, एक तर जे ते पार्किंग लाईट चालू करून ठेवलेले होते. काय बोलावं मग समज या लोकांना. डेंजर झोन. दादांनी जे अचानक आतमध्ये आलेले आहेत. नशीब पुढचा ब्रेक दाबला नाही आपण. माणसं पण धूळ साफ करतात सगळी. धूळच एवढी आहे, करणार काय.
म्हणजे जेव्हा राईडला निघालो सकाळी तेव्हा एकदम फर्स्ट क्लास जे आहे ते मस्त असं जॅकेट आणि पॅन्ट जे आहे ते साफ केलेली. बट अनफॉर्च्युनेटली सगळ्यातच गेम झालाय. पलावा एक्सपिया वाव वाव म्हणजे एकच नंबर. एकच नंबर असं पाहिजे आपल्याला. भाई बोललं ना बरमुडा ट्रायंगल बनवून ठेवलंय. दुनियाभरचा ट्रॅफिक ह्याच जागेवर असतं. ट्रॅफिक त्याच्यात जे ते ऑटोवाले, वा एक नंबर कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे.